नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. शिफॉन आणि जॉर्जेट या दोन्ही साड्यांमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. दिसायला जरी सारख्या असल्या तरी यामध्ये फरक आहे, तो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. मी या साड्यांमधील फरक अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात. रंग पाहून आपल्याला कापड ओळखता येत नाही, यासाठी आपल्याला ती साडी हातात घेऊन कशी आहे हे पाहणं जास्त गरजेचं असतं. कारण या दोन्ही साड्यांमध्ये जास्त फरक नसल्यामुळं आपल्याला ती साडी हातात घेतल्याशिवाय काहीच कळत नाही. सर्वात आधी आपण दोन्ही साड्या जवळून पाहू. ही आहे शिफॉनची साडी आणि ही आहे जॉर्जेटची साडी. पाहताना आपल्याला दोन्हीही सेमच दिसत. पहिला फरक आपल्याला नुसत्या हाताच्या स्पर्शानेही कळू शकतो, त्यासाठी आपण साडी हातात घेऊन पाहिली पाहिजे. जॉर्जेटची साडी खरबडीत तर शिफॉनची साडी मऊ अशी शिफॉनची साडी अशी उजेडात पाहिल्यानंतर जास्त पारदर्शक असते, कारण ही साडी दिसतानाच मऊ आणि हलकी असल्यामुळं ही जास्त पारदर्शक दिसते. ही ओळखायला जास्त सोपी जाते. ही साडी रोजच्या वापरासाठी खरंच खूप छान आहे. या दोन्ही साड्या आपण रोजच्या वापरात. जॉर्जेटची साडी जास्त जड असते, जास्त म्हणजे थोडीफार शिफॉनपेक्षा जड असते आणि डिझाईन असल्यामुळं असं वाटू शकतं आपल्याला की ह्या दोन्ही साड्या सेमच आहेत. शिफॉनच्या साडीचं कापड अगदी मऊ आणि अशी आपण ही साडी घातली तर ती एकदम अशी हलकी मऊ सुळसुळीत लागते. साडी ही अगदी मऊ असल्यामुळे आपण ती अशी साडी नेसल्यानंतर आपण ती अशी होते की खाली टाकली तरी एकदम हलकी आणि मऊ अशी वाटते. अशा प्रकारे ही शिफॉनची साडी. ही आहे जॉर्जेटची साडी. ही अशी आपण नेसल्यानंतर एकदम आहे त्या जागेवरती राहते, अजिबात तरंगत नाही. कारण ही शिफॉन साडीपेक्षा तुलनेने थोडी वजन असतं आणि घातल्यानंतर ती आहे तशी जागेवर बसते, थोडीही फुगत नाही. त्यामुळं ही साडी खरंच रोजच्या वापरासाठी खूप मऊ, लुसलुशीत, गुळगुळीत आणि थोडीशी हलकी अशी साडी आपल्याला शिफॉन साडीमध्ये घेताना फरक जाणून येईल. आणि जॉर्जेटची साडी अशी आपण थोडी चुरगळून बघितली तर तीही आहे तशी राहते, पण हाताला लगेच कळून येतं की ही थोडी खरबडीत साडी आहे. ही शिफॉनची साडी ही आपल्याला रोज वापरण्यासाठी छान आहे, कारण हिचं वजन काही जाणवत नाही. ज्यांना रोज साड्या वापरायची सवय नाही त्यांनी हा शिफॉनची साडी निवडणं खरंच खूप छान पर्याय आहे. कारण ही साडी आपण दिवसभर नेसू शकतो, अशी हलकी दिसते. त्यामुळं आता तुम्ही जर साडी खरेदी करायला गेला तर नक्कीच तुम्हाला शिफॉन आणि जॉर्जेट या दोन्ही साड्यांमधला तर हा सल्ला आहे की रोजच्या वापरासाठी तुम्ही जेव्हा साड्या निवडता तेव्हा जॉर्जेट आणि शिफॉन या दोन्ही प्रकारच्या साड्या निवडल्या पाहिजेत. त्यातल्या त्यात माझी जास्त पसंत या जॉर्जेटच्या कापडात आहे, कारण हे कापड जास्त हलकंही नसतं, त्यामुळं आपल्याला ते अंगावर असल्यासारखंही वाटतं आणि काम करताना अगदी व्यवस्थितही आपल्याला दिवसभराचं काम करता येतं. त्यामुळं ही जॉर्जेटची साडी ही पूर्ण दिवसभर आपण काम करताना वापरली तरी खूप छान वाटते. तुलनेनं ह्या दोन्ही साड्या आपण घरी वापरण्यासाठी किंवा साध्या आपल्या कोणत्याही कार्यक्रमांना वापरण्यासाठी छानच आहेत, परंतु या दोन्ही साड्यांमधला फरक आपल्याला लवकर जाणवत नाही. त्यामुळं या साध्या आणि सोप्या गोष्टी जर आपण साडी खरेदी करताना पाहिल्या तर आपल्याला या दोन्ही साड्यांमधला फरक जाणवेल आणि आपण त्या अगदी आनंदानेही घेऊ शकू. मी ही नेसलेली साडी ही जॉर्जेट प्रकारातच आहे. ही थोडी वजनाने जड आहे, त्यामुळे आहे तशी साडी बसते. ही रोज वापरतानाही मला व्यवस्थित वाटते. त्यातूनच मी तुम्हाला सांगत आहे की जॉर्जेट आणि शिफॉन साड्या रोजच्या वापरासाठी खरंच खूप छान आहेत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच साड्यांच्या छान टिप्ससाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच साड्यांच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.